राहुल शेटला मी त्या दिवशी फोन केला, हर्षल कोळनी पण फोन केला होता की बैल आपल्याला मथुर पाहिजे. म्हटलं शब्दाला जागणारा माणूस आहे खरोखर, कारण का बऱ्याचशा लोकांना काठावर जेव्हा जेव्हा त्यांनी शब्द दिलाय तेव्हा तेव्हा बैल दिलाय. आता मागचं तुम्हाला उदाहरण त्याचं शब्दाचं सांगतो की साखरवाडीचा तो बैल एक तरी पण मथुर एकटा गर्दी करणारा वाश्य आहे. तो फिल्मी स्टार आहे. तो एकटा जरी कुठे थांबला ना तरी त्याच्या मागे आपण बोलतो बघा एखाद्या नेत्याला की मी जेव्हा थांबेन तिथं सभा भरेन आणि मी जेव्हा चालेन तिथं रॅली चालू होईल, तसा तो मथुर आहे. आणि आज काल कसा जसा एकदम अचानक धप्पा देऊन टाकला तसं मुंबईमध्ये पण अचानक एकदम धप्पा देऊन टाकला. एका जवळ आकाशने बैल कधीही मागितला त्याला अर्ध्या रात्री मी बैल देईन. बरोबर. पण दोस्ती जागणारा माणूस आहे. त्याने एका शब्दावर मला सांगितलं शुभमला की आकाश शेटनी बैल मागितलाय तर आकाशदादाने बैल मागितलाय तर घेऊन जा. बिचाऱ्याने एका शब्दावर मला बैल दिला आणि आज खरोखर राहुल शेटचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. कारण का मथुर हा खरोखर खूप नावाजलेला बैल आहे. कारण का बऱ्याचशा वेळेस त्यांनी खूप असं नावलौकिक केलेला नंदी आहे. आज खरोखर भारतभर प्रसिद्ध असा नंदी माझ्या शंभूमध्ये पळतो. खरोखर खूप अभिमानास्पद गोष्ट आहे. आमच्या दोघांची ना दोस्ती खूप चांगली आहे आणि ती एकत्र आली. मला आमची मुलं सुद्धा सर्व मुलं बोलली की ठीक आहे काही गोष्टी असतील पण आपण एकत्र पळू, एकत्र नाव लौकिक करू. आणि मुंबईचे नंदी एक नंबर करतात घाटावर जाऊन. आणि राहुल पाटील आणि माझी जशी जोडी एकामेकाला धरून चालते तशीच ते दोघं पळाले आणि खरोखर मित्रासारखीच दोघांची जोडी झालेली आहे. खरोखर पंढरी शेठ फडके ही जी व्यक्ती होती खूप वेगळी होती. बिचारे कालांतराने ते आपल्यातून निघून गेले, पण त्यांची आजही त्यांची उणी आपल्याला भासते. पण तुला ज्यांनी हरवलं त्यांना सर्वांना मी पराभव केला. मला याच्यातच खुशी आहे. बघा कालच्या ज्या बाईट आहेत त्याच्या खालच्या ज्या कमेंट आहेत अतिशय चांगल्या कमेंट आहेत. या कमेंटच मित्राला एकत्र आणतात. असतील आमचे मोठे बंधू मिलिंद शेठ असतील आणि मी असेल, आम्ही तिघं भाऊ आहेत. राहुल शेठ पण आमचा भाऊच आहे. काही विषय नाही, काय कुठेतरी मतभेद असतील दोघांच्या मध्ये ते आज ना उद्या मिळून जातील. आणि टेक्निकच्या हिशोबाने माझ्या हिशोबाने अच्युत ड्रायव्हर चांगली गाडी हाकलतो. आता जसे आकाशदादा आणि राहुलभाई एकत्र आलेले आहेत तसा मिलिंद शेठ, आकाशदादा आणि राहुलभाई हा त्रिकूट पण आपल्याला लवकरच एकत्र. आम्ही एकत्रच आहेत. मित्रांनो नमस्कार. आज आपण आलेले आहे अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे उपाध्यक्ष आकाश शेठ राऊत यांच्याकडं. एक बैलगाडा क्षेत्रामध्ये मोठं नाव, घरचं आणि राजकीय क्षेत्रामध्ये एक खूप सारी म्हणजे त्यांची कारकीर्द आहे. तरी पण बैलगाडा क्षेत्रामध्ये म्हणजे शेतकऱ्याच्या नाद जे आपल्या खेळामध्ये त्यांचं एक मोठं नाव. आणि कालच आपण बघितलं की आपल्या सर्वांचा लाडका शंभू आणि मथुर एका जागी एक लाडकी जोडी पळाली, मुंबईची जोडी पळाली. आणि तो आनंद आपल्या मुंबईकरांना आहेच तर घाटावर देखील तेवढाच आहे. तर चला आकाशदादांशी बोलूया. आकाशदादा नमस्कार. नमस्कार. आकाशदादा, आज एक आपण उच्च पदावरती काम करता, एक कुठं ना कुठं तरी या बैलगाडा क्षेत्रामध्ये एक चांगलं तुमचं योगदान आहे. आणि त्याच्यानंतर एवढं सगळं मैत्री जपून आज एक चांगला पैरा केला. राहुल दादा पण काल बाईट मध्ये बोलले की कुठं ना कुठं तरी या नंदींच्या मुले आज आपण एकत्र आलो आणि आमची जी मैत्री होती पुन्हा एकत्र आली. आज चांगला गुलाल झाला, एक नंबरचा पुरंदर केसरीमध्ये गुलाल झाला. काय सांगताय? याचं सर्व श्रेय मैत्री एकत्र आणण्याचं श्रेय माझे मित्र असतील किरण शेठ म्हात्रे मोठागाव यांना देईल. कारण का ते भरपूर दिवसापासून बोलत होते की राहुल शेठचा मथुर आणि आपला शंभू हा एकत्र पळाला पाहिजे. तर त्यांच्यासाठी त्याचा खूप प्रयत्न होते. कारण का नंदी हे खूप पळतायत तर त्यांना एकत्र आणलंच पाहिजे. ठीक आहे, मित्रांमधले मतभेद असतील ते आज ना उद्या दूर होतील आणि एकत्र होतील. त्याच्यामुळे राहुल शेठला मी त्या दिवशी फोन केला, हर्षल कोळनी पण फोन केला होता की बैल आपल्याला मथुर पाहिजे. तर मी बोललो आपल्याला काय एका शब्दावर बैल देईल. कारण का मला त्याची खात्री आहे. कारण का माझी एवढी दोस्ती आहे आणि आमचा एवढा जिव्हाळा आहे. त्याच्यामुळं मला तो कधी नाही बोलणार. कारण मधल्या पिरियडमध्ये पण बोलला होता एका जवळ आकाशने बैल कधीही मागितला त्याला अर्ध्या रात्री मी बैल देईन. बरोबर. पण दोस्ती जागणारा माणूस आहे. त्याने एका शब्दावर मला सांगितलं शुभमला की आकाश शेटनी बैल मागितलाय तर आकाशदादाने बैल मागितलाय तर घेऊन जा. कारण शुभम मला दादा म्हणतो. तर दादांचं बैल मागितलं तू बैल घेऊन जा. ते एका शब्दावर मला शुभम पण बिचारा एकदम चांगला मुलगा आहे. त्यांनी पण सांगितलं दादा मी बैल घेऊन येतो. मुंबईला बैल आणला होता तरी पण बैल नेला. कारण का राहुल शेट्टी इलेक्शन चालू आहेत. आमचे इलेक्शन तर संपले पण राहुल शेट्टी सांगितलं माझे इलेक्शन चालू आहेत, आकाश असा विषय तू त्याला बोल की बैल घाटावरच ठेव आणि तो तिकडेच पळवेल चांगला. तर यांनी बोलतो खाली घेऊन आले तर मी त्याला सांगतो की बैल घेऊन जा म्हणून तो येईल घेऊन. बिचाऱ्याने एका शब्दावर मला बैल दिला आणि आज खरोखर राहुल शेठचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. कारण का मथुर हा खरोखर खूप नावाजलेला बैल आहे. कारण का बऱ्याचशा वेळेस त्यांनी खूप असं नावलौकिक केलेलं नंदी आहे. आज खरोखर भारतभर प्रसिद्ध असा नंदी माझ्या शंभूमध्ये पळतो. खरोखर खूप अभिमानास्पद गोष्ट आहे. नक्कीच दादा, ही मुंबईची गाडी पळाली म्हणजे एक वेगळाच आनंद होता या मैदानामध्ये. बघा
इतर मैदानामध्ये ठीक आहे आपण पहिऱ्यामध्ये पळतो, पण जेव्हा आपल्याकडची गाडी पळते ना, आपल्याकडच्या लोकांचं पण घाटावरती तर आहे प्रेम तेवढं आहे ना या हो, हो, नंदींवरती, हो. पण जेव्हा आपली मुंबईची गाडी पळते ना तेव्हा नक्कीच एक आनंदच वेगळा असते. नाही, खूप आनंद झाला सूरज. मला ना आई शपथ सांगतो तुला, खरं शपथ घेतली. आमच्या दोघांची ना दोस्ती खूप चांगली आहे आणि ती एकत्र आली. मला आमची मुलं सुद्धा सर्व मुलं बोलली की ठीक आहे काही गोष्टी असतील पण आपण एकत्र पळू, एकत्र नाव लौकिक करू. आणि मुंबईचे नंदी एक नंबर करतात घाटावर जाऊन. आणि घाटावरचे जेवढे नंदी असतील, आज काही संभाजीनगर असेल इकडून तिकडून पण नंदी आले होते, सर्व नंद्यांना पराभूत करून एक नंबर या गाडीने मिळवला. खरोखर खूप मोठी गोष्ट आहे. मथुरची किंमत पण खूप आहे. मथुरची किंमत माझ्याला माझा शंभू तर 7 लाखाचा बैल आहे, 8 लाखाचा बैल आहे शंभू. पण आज हा 8 लाखाचा बैल आज लाखो रुपयाच्या बैलांना जर चितपट करत असेल तर माझ्यासाठी मोठी गोष्ट काय आहे? काय 100 आणि खूप अशी चांगली जोडी पाहिजे. अति रेखीव जोडी येते, किती सुंदर दिसते. मथुर आणि शंभू किती सुंदर जोडी दिसते. भाऊ दिसतात बघा ते. भाऊ दिसतात. आणि एकदम चांगली अशी स्पीड लागला. ज्या टायमाला गट एवढा स्पीडनी काढला, मी बोललो 1000% फायनल आपली आहे. कारण की आपल्याला अंदाज येतो. सेमी तर अति उत्कृष्ट एकदम छान अशा रीतीने पळाली. दोन्ही एकदम एकामेकाला धरून पळत होते. आणि राहुल पाटील आणि माझी जशी जोडी एकामेकाला धरून चालते तशीच ते दोघं पळाले. आणि खरोखर मित्रासारखीच दोघांची जोडी झालेली आहे. पण बघा आज सॉरी काल जी गाडी पळाली ना, अच्युत ड्रायव्हर होता एक म्हणजे काय बोलतात रन मशीन, म्हणजे त्याला गाडी मारायला पण नाही लागली, सहज गट आणि सहज सेमी काढला त्याने आणि एक नंबर केला. त्याच्याबद्दल काय सांगा? अनुभवी ड्रायव्हर आहे. अनुभवी ड्रायव्हर लागतो. काय नॉलेज लागतं खूप. कारण नॉलेज नसलं तर काही गोष्टी होत नाही. नॉलेज असलं तरच तुम्हाला काहीतरी गोष्टी होणार. अनुभवी माणूस आहे. परफेक्ट गाडी हाकलतो. सुटल्यापासून कुठला बैलाला हातात धरायचा, कुठला बैल, कारण का तास जरी ट्रॅक जरी चेंज झाला तर तुमची गाडी फॉल होते. ते खूप बघणं खूप अधिक आहे. त्या गोष्टी खूप लक्षात घेणं खूप मोठी गोष्ट असते. कारण का सुटताना पण तो बैल बरोबर करतो, गाडी खालून जुळवतो. चांगला ड्रायव्हर आहे आणि मला पण आवडणारा ड्रायव्हर आहे. अतिशय चांगला हाकलतो गाडी. कारण का माझ्या पुतण्या असेल आर्यन राऊत, त्याला तो ड्रायव्हर खूप आवडत होता. कारण का तो पहिलेच ना काका ड्रायव्हर आपल्या गाडीवर बसू, कारण खूप चांगली गाडी हाकलतो. मी सर्व ड्रायव्हरला चांगलं बोलतो, पण कसं प्रत्येकाची वेगवेगळी टेक्निक असते. तर टेक्निकच्या हिशोबाने माझ्या हिशोबाने अच्युत ड्रायव्हर चांगली गाडी हाकलतो. आणि काल चांगली गाडी हाकलून त्यांनी खरोखर विजय मला प्राप्त करून दिला. त्याच्याबद्दल त्याचे मनापासून धन्यवाद. दादा बघा आज एवढी चांगली जोडी पळते, मैत्रीचे संबंध कुठे ना कुठेतरी जुळून आले बऱ्याच दिवसानंतर. म्हणजे आपण बघितलेलं की 2-3 वर्षापासून आपली कुठेतरी जोडी पळाली नव्हती, एकत्र आली. आणि मला तर वाटतं तुम्ही पण आज एकत्र आलात या नंदींच्या मुलं. नंदी जा तुम्हाला एकत्र आणतो. 100%. किती मतभेद असतील, काही गोष्टी असतील, कारण का ज्या टायमाला समोरच्या मित्राचा नंदी पळत असेल, माझाही तेवढ्याच स्पीडला पळत असेल, मी दुसऱ्याच्या नंदीमध्ये टाकून माझ्या नंदीचं मात्र करतोय, तो दुसऱ्याच्या नंदीमध्ये त्याचं नंदीचं नाव पैरा करून मात्र करतोय, हे चुकीचं आहे. जर आमच्या दोघांच्या नंदी एक नंबर पळतात, आम्ही एकत्र झालो तर ते एक नंबरच पळणार. त्याच्यामुळे आम्ही दोघांनी एकत्र नंदी आणले आणि आज खरोखर अतिशय चांगल्या रीतीने पळाले. कारण नंदीच हा मालकाला नाव करू शकतो, त्याला एकत्र आणू शकतो आणि त्याच्यामधला जो आनंद आहे तो अजून वाढवू शकतो. आणि मैत्रीचं उदाहरण असं आहे की मैत्रीमध्ये अजून तो बरकरार देऊ शकतो की ही मैत्री अजून वाढली पाहिजे. बरोबर. मित्रांनो, आकाश दादांबद्दल सांगायचं तर एक म्हणजे कमी वयापासून राजकीय क्षेत्रामध्ये असू द्या, बैलगाडा क्षेत्रामध्ये खूप सारं नाव केलंय. अजून एक सांगायचं म्हणजे त्यांच्या वडिलांचं म्हणजे मोहन शेठ राऊत यांचं नाव राखण्यासाठी त्यांनी अजूनपर्यंत म्हणजे बैलगाडा क्षेत्रामध्ये 2 व्यक्ती असे झाले, सर्वांचे लाडके आप्पा स्वर्गीय पंढरी शेठ फडके आणि दुसरे म्हणजे आकाशदादा राऊत. हे 2 असे व्यक्ती आहेत की जर त्यांनी जिद्द ठेवली तर ते महाराष्ट्राच्या भारताच्या कानाकोपऱ्यापासून कुठूनही नंदी आणून मुंबईमध्ये खेळ करू शकतात. असे 2 व्यक्ती या बैलगाडा क्षेत्रामध्ये. त्यातनंच एक म्हणजे आपले आकाशदादा राऊत. आता मागच्या वर्षी बघितलं आपण की MP वरून डोंगरिया मागवला. त्याच्यानंतर म्हणजे त्यांना पण ताने मारण्यात आले की बाबा ठराविक लोकांना हरवण्यासाठी आणलं किंवा मथुर विरुद्ध शर्यत करण्यासाठी आणलं. पण दादा बोलले की बाबा शर्यत वगैरे काहीच नाही झाली तरी पण आम्ही पैऱ्यात पळू. दादा काय विषय होता तेव्हाचा? याचे सर्व लास्टपर्यंत उत्तर देतो, पण तुम्ही अशा व्यक्तीबरोबर माझं नाव जोडले जे या बैलगाडी क्षेत्रातले गुरुवर्य असतील, ज्या बैलगाडी क्षेत्रातल्या सर्वांचं माणसांचं काळीज असेल, जे आमचे आप्पा पंढरी शेठ फडके, खरोखर अतिशय वेगळी व्यक्ती होती. त्या व्यक्तीवर माझं नाव जोडलं खूप मोठी गोष्ट आहे. कारण माझे वडील स्वर्गीय कैलासवासी मोहनशेठ राऊत असतील, पंढरीशेठ फडके असतील, यांचे खूप जवळीक संबंध होते. कारण का ते संबंध त्याच्यानंतर आप्पांनी मला त्यांचा मुलगा म्हणजे मुलगा म्हणून तसं संबोधलं. कारण का मला बिचारे एवढं मी नातवासारखा आहे, पण ते बिचारे मला मालक बोलत होते.
बघा ना काय आदर आहे, काय भावना आहे त्या माणसामध्ये जवळ तुम्ही गेले ना, तुम्ही ऑटोमॅटिकली तुम्हाला अटॅचमेंट होईल. ज्या टायमाला आता मध्ये घाटावरचे ज्या टायमाला 3 फेऱ्याचं मैदान होतं, आपले अध्यक्ष संदीपभाई माळे असतील त्यांच्या फार्म हाऊसला आम्ही होतो, आप्पा सुद्धा होते. आम्ही गेल्यानंतर बिचारे टाळ्या वाजवत होते, म्हणजे त्यांना एवढा आनंद झाला, कारण त्यांच्या मित्राचा मुलगा असेल. त्यांना खरोखर पंढरी शेठ फडके ही जी व्यक्ती होती खूप वेगळी होती. बिचारे कालांतराने ते आपल्यातून निघून गेले, पण त्यांची आजही त्यांची उणी आपल्याला भासते. पण त्यांची उणी ही गुरुनाथ शेठ फडके असतील, मंगेश शेठ फडके असतील, एक खरोखर आपल्याला भरून काढतील. आता तुम्ही बघा, एक माणसाला वेगळं रूप येतं. आज तुम्ही गुरुनाथ शेठचा चेहरा बघतील ना, सेम पंढरी शेठ सारखा चेहरा दिसतोय. ते ऑटोमॅटिकली बारीक झाले, त्यांचा चेहरा बघा सेम पंढरी शेठ सारखा दिसतो. बघा ऑटोमॅटिकली त्यांच्यामध्ये काही गोष्टी आल्या. आता मलाही सुद्धा बरेचसे लोक बोलतात आकाशचा चेहरा मोहन शेठ सारखा दिसतो, आणि त्या गोष्टी असतील तर पंढरी शेठनी पण ज्या टायमाला एक नंबरचा खेळ होता, माझ्या वडिलांचा सुद्धा होता, मी पण सुद्धा आजही तो एकच नंबरचा खेळ टिकून ठेवलाय. कारण सूरज एक नंबरामध्येच खेळलं पाहिजे माणसाने, कारण मला ते शौक लागलेला आहे. मला हे, मी जरी घाटावरून जर बैल आणला ना, तर पळत नसेल तरी मी एक नंबर शर्यत करतो. मी शंभूची पहिली शर्यत मुंबईला हारलो, पण एकच नंबराची गाडी खेळलो. मला ते म्हणजे माणसाला आदत राहते. कारण का बघा, मी एक नंबरचा बैल आणून आणि माझ्या गरीबाला हरू, त्या बिचाराला हरून मला काय मिळणार आहे? आणि त्याला हरून त्याच्या भावना दुखवणार, अबे याची बैल एक नंबर आणि मला हरवलं खाल्लं, म्हणजे माणसाला वाईट वाटतं. त्या टायमापासून ते आजपर्यंत आम्ही सर्व एकच नंबराचा खेळ करतोय. आता मधल्या काळामध्ये मी लखन हा बैल तुम्हाला माहित असेल. लखन हा बैल खूप फेमस बैल आहे. सर्जेराव चव्हाण असतील, मनोहर चव्हाण असतील, त्यांनी एका शब्दावर मला बैल दिला. हर्षद असेल आमचा, 10 वेळा त्यांचे बैल ज्या टायमाला आणायचा होता त्या टायमाला हर्षदनी जेव्हा कॉल केले तेव्हा एका शब्दावर बैल आला. आज लखनला तुम्ही कुणी मुंबईमधून फोन करा, म्हणजे ठीक आहे ते पुढचा विचार असेल त्यांचा, पण ते पहिले एकच सांगतील की आकाश शेटला विचारा, त्यांच्याकडे आम्ही येतो, नंतर मग ते बोलतील तसं. हे त्यांचा मोठपण आहे. त्यांच्यावर काय माझी बंदी नाही, त्यांच्यावर काय माझी जबरदस्ती नाहीये का मी कुठला मोठा भाई का किंग का, या गोष्टी नाही आहेत. बघा बैलगाडी क्षेत्रात या गोष्टी कुठल्याही नसतात, पण प्रेम आणि आदर आणि भावना या गोष्टी असतात. त्याच्यामुळे त्यांनी जवळजवळ मुंबईवरून बरेचसे जणांनी फोन केले, पण त्यांनी एकच सांगितलं, आम्ही बदलापूरला आकाश शेठ, प्रवीण शेठ राऊत माझे काका यांच्याकडेच आम्ही येतो. तर जर तुमची ते जर बोलले तरच आम्ही येऊ. कारण का माझे काका असतील प्रवीण भाऊ राऊत आणि मोहन शेठ राऊत हे माझे वडील असतील, यांनी सातत्याने पहिल्यापासून एक नंबर खेळ ठेवलेला आहे. सूरज एक नंबरचाच खेळ ठेवला ना, आजही तो आम्ही एकच नंबरचा खेळ. कारण का बऱ्याचशा वेळा शर्यत हारल्यानंतर ना माणसाच्या भावना दुखवल्या जातात. प्रवीण भाऊ असतील ना, नेहमी शर्यतीमध्ये जरी आज त्यांना राजकारणातून बराचसा वेळ मिळत नाही, पण तरी पण ते वेळ काढत असतात. कारण का शेतकऱ्याचा नाद आहे. प्रवीण काकांना जुने जॉकी होते, अतिशय उत्कृष्ट जॉकी होते. आज कालांतराने त्यांनी वडील गेल्यानंतर त्यांच्या जबाबदारी आल्या बऱ्याचशा गोष्टींची, राजकारणाची असेल, बिझनेसची असेल, तर ते चांगल्या पद्धतीने पार पाडतात. त्याच्यामुळे त्यांना टाइम न मिळता ज्या टायमाला त्यांना टाइम मिळतो त्या टायमाला शर्यतीला येतात. आणि शर्यत कधी हारली तर मला पण ते बैल सजेस्ट करत असतात. ते एकच सांगतात की म्हणजे भाऊ पप्पांना दादा बोलायचे, दादाचं नाव एक आपल्याला कायमस्वरूपी जागृत ठेवायचं आणि त्यांचं नाव कधी आपल्याला कुठे घालवायचं, याच्यासाठी आमचा सर्व प्रयत्न असतो. तर आता येऊया पुरंदर केसरी मैदान. गट निघाला, एकदम खुला निघाला. सेमी म्हणजे बैलांना थाप मारायची गरज नाही लागली. काय सांगाल, ही दोन्ही नंदी म्हणजे बघा दिसतात पण मथुर आणि शंभू सारखेच, आणि स्पीड पण चांगला लागला. मी मगाशीच सांगितलं ते दोन्ही आमच्यासारखेच दिसतात, आमच्यासारख्याच जोडीने पलतील. कारण का तो पण सुद्धा भावाभावाचा साजच झालेला आहे. दोघांचा सेम डिक्टो दिसतात ते दोघं. आणि पहिलाच गट निघाल्यानंतर मी मगाशीच सांगितलं, चांगली गाडी पाहिली, मला शाश्वती होती 100% गाडी फायनललाच राहणार. पण मी काय म्हणालो की सेमी निघाल्यानंतर आपल्याला अजून ऊर्जा मिळते की गाडी आपल्या फायनल आणणार. खरोखर अतिशय चांगली गाडी पाहिली. बघा मित्रांनी पण जेव्हा बैल दिला तेव्हा काचकूच करून दिला नाही, कुठल्याही मनात शंका न ठेवता मला त्याचा मन खुल्ला होऊन त्यांनी बैल दिला, त्याच्यामुळे आज गुलाल प्राप्त झाला. एखाद्याने मनामध्ये कुठली तरी संकोच ठेवला तर त्याला तसं होत नाही. त्याला काय वाटतं, याला ह्यो बैल माझा मागतोय, माझा बैल नंबरातला, ह्याचा बैल कमी पडतो, तरी तो बैल दिला. तरी काही गोष्टी असतात, मन खोलून कुठल्याही गोष्टी करा, तुम्हाला 100% त्याच्यामध्ये गुलाल आहे. आणि तसंच त्यांनी केलं. खरोखर पुन्हा एकदा त्यांचे धन्यवाद मानतो. खरोखर आमच्या शंभूला आज कुठेतरी लोक ओळखत होती, पण आज त्याला भरपूर अशी पॉप्युलॅरिटी मथुरमुळे मिळाली. खरोखर त्याचं आज खरोखर नाव लौकिक झालं. आज तुम्ही सुद्धा, मी एवढे दिवस शर्यतीमध्ये नाही, तुम्ही तरी मला फोन केला, कारण तुम्ही खूप माझ्यावर प्रेम करता. मी जरी दिसत नसलो तरी तुम्ही लोकांना विचारत असता. खरोखर ही माझ्यासाठी खूप प्रेम आणि आदर भावना आहे तुमच्यासाठी. तुम्ही मला सातत्याने विचारत असता की दादा तू शर्यतीला येत नाही, ह्या गोष्टी. तर प्रेम आहे, प्रेम असल्याशिवाय माणूस विचारत नाही. आणि तसंच प्रेम मी तुमचं माझ्यावर कायमस्वरूपी राहू दे, माझंही तुमच्यावर कायमस्वरूपी राहील.
दादा बघा मैदान झालं, प्रेमाची गोष्ट बोलता तर मैदानामध्ये भरभरून प्रेम भेटलंय. ती तेवढी सगळी पब्लिक बघता काय वाटत होतं, कारण का एवढे सगळे पब्लिकचं या दोन्ही नंदींवरती प्रेम होतं आणि जो घोळका एक वेगळाच आनंद देत होता. आता तुम्ही लाईव्ह बघत होते तेव्हा. तर शंभूशी तर एवढा फॅन पेज नाहीये. 100% मथुरला श्रेय दिला जाईल त्या गोष्टीचा. कारण का मथुरची खूप फॅन पेज आहे आणि त्याचं खूप अशी त्याचं नावलौकिक तो नंदी आहे आणि त्याच्यामुळे त्याचे एवढी लोक फॅन आहेत का कुठेही तो जाईल तेवढीच त्याला गर्दी मिळते. राहुल शेठ असला अजून 4 पट गर्दी असती कालच्या मैदानामध्ये. कारण का बरेचसे लोक त्यांना विचारायचं राहुल दादा आहे का, राहुल दादा आहे का, पण काल राहुल शेठ नव्हता, मी सुद्धा नव्हतो. तर त्याच्यामुळे तिथे कुठेतरी गर्दी नसेल झाली. पण तरी पण मथुर एकटा गर्दी करणारा वाश्य आहे. तो फिल्मी स्टार आहे. तो एकटा जरी कुठे थांबला ना तरी त्याच्या मागे आपण बोलतो बघा एखाद्या नेत्याला की मी जेव्हा थांबेन तिथं सभा भरेन आणि मी जेव्हा चालेन तिथं रॅली चालू होईल, तसा तो मथुर आहे. त्यांनी स्वतःचीच ओळख स्वतः निर्माण करून घेतलेली आहे. मग त्याच्यामुळे काल खूप गर्दी होती. राहुल शेठ असता अजून गर्दी असते आणि ती गर्दी बघून आम्हाला पण खूप असं बरं वाटलं की एवढी लोक जरी आमच्या बैलाच्या नंदी समोर पण आमच्या शंभूच्या समोर पण एवढी लोक उभी राहतात, आम्हाला आनंद झाला खूप. दादा डोंगरिया तुम्ही दावणीला उतरवला, एक चांगल्या शर्यती केल्या. काय फेज होता बघा. मित्रांनो त्या टायमाला म्हणजे आपला सुंदर पलत होता, हो. पण बऱ्याचशा शर्यतींना पराभव होत होत्या. कुठंतरी बॅड फेज चालू होता सुंदरचा. बऱ्याचशा शर्यती अशा होत्या की सुंदर कमी पळतोय म्हणून बरीचशी नावं फिरली म्हणजे, आणि हारच होत होती सुंदरची बऱ्याचशा मैदानामध्ये. म्हणजे जेमतेम ना अर्ध्या शर्यती जिंकायचं, अर्ध्या शर्यती हारायचं. त्याच्यानंतर देखील दादांनी आज डोंगरिया आणला आणि बऱ्याचशा शर्यती हारला बरोबर आणि जिंकला. माझं एकच सांगणे, काही लोक आहेत ना सूरज तुला मी बाईट मधून सांगतो, मी नाही करत असे काही गोष्टी रे, पण काही लोक आहेत ना जाणून बुजून एखाद्याला टार्गेट केला ना का त्याच्याबद्दल जलिशी वृत्ती करतात, त्याच्यावर शर्यती करायचा सातत्याने प्रयत्न करतात. त्यांना जरी माझी शर्यत करायची नसेल तरी दुसऱ्याला सांगतील की त्याच्यावर गाडी फिरवा, त्याशी गाडी खेळा. आणि बैलांना कमी लेखायचं का मला हेच समजत नाही. माझ्या बैलांना सारखं कमी लेखलं जातं. माझ्यासाठी खूप मोठी शोकांतिकाची गोष्ट आहे. तुमच्या वाईटमधून सांगतो सूरज, कारण का नेहमी माझ्या बैलांना कमी लेखलं जातं. मग त्याच्यामुळे माझी शर्यती करतात आणि हारतात. मग त्या गोष्टी त्यांना समजल्या पाहिजे. आणि मी जर शर्यती करतोय, मी तुमच्या मन साफपणाने करतोय, तुम्ही जर माझी जलिशी वृत्ती करून राग ठेवून जर शर्यती करत असेल हे चुकीचं आहे. सुंदर बरेचशा शर्यती हारला ज्या टायमाला मागच्या वर्षी सुंदर 1 नंबर पळत होता. बरोबर. मी कधीच कुठल्या गोष्टीचा हंपणा केला नाही. मी कधी बघशील चकड्यावर उभा राहून पण कधी अशा ओरडत नाही, कधी काही गोष्टी करत नाही. मागच्या वेळेस माझं आता मी मध्ये गेलो होतो घाटावर, त्या टायमाला माझं चांगलं, तुम्ही बघा माझ्या त्या सुनील मोरे अनाउन्समेंट करताना एकदम काय नाव घेतलं. अहो आम्ही अशी माणसं आहेत, आम्ही भावनावश माणसं आहेत, आम्ही प्रेमळ माणसं आहेत. आम्ही कधीच कुठल्याशी राग रोष ठेवून शर्यती करत नाही. आम्ही एकदम प्रेमाने आणि एकदम प्रेमाखाती शर्यती करतो. तर लोकांनी बऱ्याच वेळेस मला ते टार्गेट केला सुंदरला आमच्या, आणि त्याला बऱ्याचशा शर्यती हारला बिचारा. तर ठीक आहे, मी काय सुचलो बघा, बैलाने कुठेतरी हारत असेल तर थांबवलं पाहिजे. त्याला जर सारखं कंटिन्युटीमध्ये पळत राहिलं तर आपण अजून हार मिळणार आहे. त्याला काहीतरी दुःख असेल, काहीतरी त्याला इजा होत असेल, तर त्याच्यानंतर मी थांबवला सुंदर थांबवल्यानंतर माझ्या डोक्यामध्ये बैल आला की डोंगरे हा बैल आपण आणू. डोंगऱ्या बैल आणताना मी 100%, 1,00,000% मी त्याच्यावर प्रयत्न केले आणि तो बैल मी आणला. आणि मला ज्यांनी सुंदरला ज्यांनी हरवलं त्यांना सर्वांना मी पराभव केला. मला याच्यातच खुशी आहे. बघा मित्रांनो, मैत्रीपूर्ण लढती नेहमीच होत असतात. आता बैलगाड्या संघटनेचे उपाध्यक्ष म्हणजे एक मोठं पद आहे, तरी पण एवढा संयम त्यांच्याकडे आहे. तरी पण काही लोकांचं असं म्हणणं आहे की म्हणजे बिनजोड म्हणजे भांडणांचा क्षेत्र आहे किंवा असं. मित्रांनो, ही आपली बैलगाडी सेवाभावी संस्था असू द्या किंवा अखिल भारतीय बैलगाडा संघटना असू द्या, खूप सारी मेहनत करून आज जे दिवस दाखवले, सोन्यासारखे दिवस दाखवले. बैलगाडा क्षेत्र कुठं ना कुठं झाले. आता घाटावरची कित्येक सारी मंडळी त्यांनी प्रयत्न केले. तसेच आपले या बैलगाडा, आता प्रत्येकाचं नाव घेतलं कोणाचं राहून जाईल त्याच्यामुळे सांगत नाही. मुंबईचे पण एवढे सगळे गाड्या मालक असतील, अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, ज्यांनी सगळ्यांनी मिळून आज हा क्षेत्र एवढा टिकवलेला आहे. आणि हा जो मुंबई बिनजोडचा क्षेत्र आहे ना, याच्यामध्ये आणखी कशा सुधारणा होतील ना, हे 100% प्रयत्न केले. आज दादा पण एवढ्या मोठ्या पदावरती आहेत, मैत्रीपूर्ण लढती केल्या. तर शेवटी कसं आहे, लढती केल्या नाही तर शर्यती पण होणार नाही. बरोबर ना दादा? हो. सुरत मुंबईची जी भांडणांचा जो विषय आहे, भांडण हा कोणाचाच नाहीये. सर्व आम्ही मित्रमंडळी आहोत, सर्व एकदम भाऊ सारखे. आज मला सांग 100 किलोमीटर जर उरण असेल तरी माझे मित्र आहेत तिथे. अहो ही बैलगाडी क्षेत्र हीच आपली ओळख आहे. तर भांडण वगैरे काय नाही. आता बघा अखिल भारतीय बैलगाडी संघटना ठाणा रायगड असेल, पालघर असेल, ही आमची जी संघटना आहे ही अतिशय चांगली संघटना आहे. संघटना चांगली काम करते. आज आम्ही चांगल्या म्हणजे जरी काय आम्ही पदावर असलो तर मी कधी कुठल्याशा पदाचा लाभ घेत नाही. मी सर्वसामान्य बैलगाडा मालक म्हणूनच शर्यती करतो.
बरोबर. संदीपभाई माली असतील, बिचारे एकदम चांगला नेतृत्व आहे, खनकर नेतृत्व आहे, चांगलं नेतृत्व आहे आपल्या रायगड ठाण्याला, लक्षात घ्या. ती लोक जे आहेत, पप्पू शेठ असतील, विजय खानावकर असतील, आपले नंदराज शेठ मुंगाजे असतील, अजून आपले आपले यांचं नाव काय, आपले हे आप्पा गायकवाड असतील, अविनाश पवार असतील, ही सर्व लोक जे आहेत, अजून बरेचसे खजिनदारवर चांगली टीम आहे, टीम वर्क आहे. बघा लोक कोण इथं पगारावर नाहीयेत, कोण काही गोष्टी नाहीत. बरेचसे लोक त्या टायमाला पण ग्रुपवर वगैरे बोलत असतात, तर कोणाच्या भावना दुखतील असं बोलू नका, कारण का लोकांच्या भावना दुखणं खूप मोठी गोष्ट आहे. तुम्ही बघा, कोणाला ना मारलं तर चालेल, पण बोललेला माणूस मनात धरतो. तर त्याच्यामुळे आम्ही एवढे चांगले काम करतात. आता मी जरी थोडे दिवस झालं माझं लक्ष नाहीये शर्यती क्षेत्रात, मी कुठे लक्ष देत नाही, पण आमची सर्व टीम चांगल्या प्रकारे काम करते. तर त्यांना चांगलं मोटिवेट करा, चांगलं काम करतायत. आणि बघा, भांडणांचा विषय जर असला तर ही जी नवीन पिढी आहे ना, यांनी 5-6 वर्ष पहिले बघावं होतं बैलगाडी क्षेत्र. अहो, एक पोलीस आला तर एक माणूस नव्हता थांबत, बरोबर. अख्खे लोक पळून जायचे. आज किती जणांवर गुन्हे दाखल आहेत बैलगाडी क्षेत्रात. पंढरी शेठ फडकेंवर गुन्हे दाखल आहे, माझ्या वडिलांवर सुद्धा बोनिवलीचा गुन्हा दाखल आहे. आज बोनिवलीचे एवढा हे तर सर्वात मोठी आपल्यासाठी सर्वात गोष्ट आहे, आपले तात्या, किशोर तात्या आपल्यासाठी, आपल्या खुशीसाठी एवढे बिचाऱ्यांनी गुन्हे अंगावर घेतलेले आहेत या बैलगाडी क्षेत्रासाठी. आपल्या खुशीसाठी आणि आनंदासाठी या गोष्टी चालू होत्या आणि चालू आहेत. तर तात्यांनी एवढे आपल्यासाठी केलं का, कारण का एक बैलगाडा क्षेत्र आणि एक शेतकरी म्हणून आणि परंपरा टिकली पाहिजे, त्याच्यासाठी त्या बिचारा तात्याही स्वतःच्यासाठी गुन्हे घेतले. आणि मग हे भांडण वगैरे करणं हे अतिशय चुकीचं आहे. मधल्या काळात राहुल शेठ पण काय हे झाला होता, मी सांगितलं रे असं नसतं, काही गोष्टी ठीक आहे, माणूस आहे, नवीन रक्त थोडा हायपर होऊन जातो, पण त्या बिचाऱ्याने पण काही गोष्टी सांभाळल्या, काही गोष्टी आठवड्यात आणल्या, मग त्या सगळ्या सॉल्व्ह झाल्या. त्याच्यानंतर खरोखर आता कुठेतरी भांडण मला तर दिसत नाही आणि कोण भांडण पण करत नाही. कारण का माणूस भांडण केल्यानंतर, बघ सूरज, भांडण केल्यानंतर त्याच्यात आयुष्य बर्बाद आहे. आता आम्ही बऱ्याचशा गोष्टी करतो आणि आम्हाला माहिती आहे या गोष्टीत काही नाहीये, भांडण वगैरे या गोष्टी खरोखर चुकीच्या आहेत. मैत्रीपूर्वक सगळ्यांशी राहा, मैत्रीपूर्वक शर्यत करा आणि मैत्रीपूर्वक एखाद्या शर्यतीत त्याला हरवल्यानंतर त्याच्या गाडीवर उभा राहून तुम्ही 2 विजयाची फोटो करा, त्याला खूप आनंद होतो. आता ती मागचीच गोष्ट तुला सांगतो, डोंगरे आणला होता ना, ज्या टायमाला मी सुनील शेठ कुठारीचे त्यांना पराभव केला कुठे, बोनिवलीला, त्या बिचारी माझ्या गाडीवर येऊन विजयाची फोटो केली. हीच गोष्ट आहे. तरी काय, ही बैला पण माझीच आहे. अशा शर्यती झाल्या पाहिजे. अशा शर्यती झाल्या तर 100% मुंबईचा शोक हा अजून झपाट्याने वाढेल. आज आपल्या ठाणे रायगडमध्ये सर्वात जास्त क्रिकेट याला प्रसिद्धी होती. बरोबर. क्रिकेट बंद झालं, तरुण पिढी सर्व बैलगाडी, प्रत्येक गावात, प्रत्येक शहरात असेल बैल आहे. बैलाच्या मागे हजारो लोक आहेत. त्या गावाला भावना लागली, त्या बैलाबद्दल प्रेम आलं. त्याच्यामुळे तुम्हाला माहित नाही, आता बरेचसे इलेक्शन आहेत ना, हे बदलापूरचे असतील, हे बैलगाडा मुलं जितल्या का, हे बैलामुळे, एखाद्या नंदीमुळे एखादा उमेदवार जिततो. काय विषय तुम्हाला सांगतो, आता ह्याचं जास्त उदाहरण सांगतो. आमच्या बदलापूर शहरातलं ते म्हणजे प्रथमेश भगत, माझे मित्र, त्यांचे वडील ज्या टायमाला बैल शर्यतीला न्यायचे ते 2-2, 3-3 बस लागायचे शर्यतीला. आत्ताच जागतिक उदाहरण, अख्खा गाव यायचा प्रथमेश भगत बरोबर, अख्खा गाव आहे का शर्यती करतो, अख्ख्या गावाला शर्यतीचा शौक आहे. त्याच्यामुळे अख्खी लोक एकत्र जुटतात आणि एकजुटीने या लोकांच्या बरोबर राहतात. एक हा नंदी भरपूर काय करू शकतो. सूरज हा नंदी आहे ना, हा जो नंदी आहे तुमच्यासाठी तुमचं चांगलं हे पण करू शकतो, कधी कधी तुम्हाला खाली पण आणू शकतो, कधी कधी तुमच्याशी लोकांची ओळख आहे या नंदीमुळे होते. बरोबर. आकाश राऊतला कोण ओळखतं? माझ्याकडे किती पैसा असू दे, किती काय असू दे, पण आकाश राऊतचा बैल जात पश्चिम महाराष्ट्रामध्ये पळतो तर शंभूचा मालक आकाश राऊत बदलापूरचा, ही ओळख शंभूनी. मी हे बैलच आपली ओळख करून देतो. बाकी आपल्यामध्ये किती करोडोनं, किती अब्जोनं, किती भारी गाड्या असू दे, तुम्हाला त्याचं काही नाही. फक्त तुम्ही बैलगाडा मालक बना, त्या टायमाला तुम्ही या भारतभर फेमस होतील. मित्रांनो, बघा, आज आपले एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजून फॉर्च्युनरचं मैदान झालं, इतकी सारी पब्लिक होती आणि त्या मैदानामध्ये किती सारे आपले मुंबईचे वन नंदी होते. काय आनंद होता वेगळाच. आणि त्याच्यानंतर साहेबांनी जे आपल्या बकासूर बद्दल असू द्या, मथुर बद्दल असू द्या, इतर नंदींबद्दल जो प्रेम दाखवला किंवा त्यांच्या भाषणाद्वारे आपल्याला सांगितलं ना, काही अशा काही गोष्टी असतील ना, म्हणजे खरोखर कुठून कुठेतरी हा शेतकऱ्याचा खेळ आहे, हा कुठला परंपरेचा खेळ आहे ना, तो अजून उंचावर गेला. काय सांगाल दादा? बैलगाड्या क्षेत्रातले मालकाचे सोनेरी दिवस आले. आज चंद्रदादा पाटलांनी आपल्या बैलगाडा मालकासाठी जर फॉर्च्युनर ठेवली तर किती मोठी गोष्ट आहे. आज मला सांगा, फॉर्च्युनरची किंमत 50 लाख रुपये. आज माणसाकडे भरपूर पैसे असतात. आज फॉर्च्युनर होती, थार होती, ट्रॅक्टर होती, हे सगळ्या गोष्टी हे कोणासाठी? आपल्यासाठी.
त्या बिचारी थोडी काय इलेक्शनसाठी या गोष्टी केल्या. बरेचसे लोकांचा तो संभ्रमित असतात की राजकारणी लोक त्यांच्या फायद्यासाठी करतात, राजकारणी लोक तुमच्यासाठीच करतात. या काही गोष्टी लोकांना समजत नाही. आज एवढे एवढे मोठे बक्षीस ठेवले, हे कोणाचं काय आयऱ्या गेऱ्याचं काम नसतं. माणसाकडे खूप पैसे असतात पण देण्याची नीतिमत्ता लागते. चंद्रकांत दादांनी एवढे मोठमोठे बक्षीस ठेवले. खरोखर मी त्या मैदानाला जर गेलो नाही पण त्यांचे खरोखर अभिनंदन करतो. आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, आमचे या पक्षाचे शिवसेना पक्षाचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब हे स्वतः त्या मैदानाला गेले. आज त्या पक्षातले आम्ही काम करतो, आज शिवसेना पक्षात सुद्धा आम्ही आहोत. शिंदे साहेब आमचे खरोखर गॉडफादर आहेत. आज ते या मैदानामध्ये गेले. अतिशय एवढी लोक तिथे जमली होती आणि ते शिंदे साहेबांनी बघितले मी पहिल्यांदा एवढी मोठी शर्यत बघतोय. खरं साहेब बोलले की मी खूप शर्यती केल्या पण या शर्यत, एवढी मोठी शर्यत मी पहिल्यांदा बघतोय. चंद्रकांत दादांचं त्यांनी खूप कौतुक केलं. खरोखर एक शिंदे साहेब हे शेतकऱ्याचे मुलं आहेत. शेतकऱ्याचा मुलगा शिंदे साहेब, कारण का त्यांना माहिती आहे की शेतकऱ्याची कळकळ काय. प्रत्येक वेळेस ज्या ज्या टायमाला शेतकऱ्यावर दुष्काळ पडतो त्या त्या टायमाला शिंदे साहेब हे ग्राउंड लेवलला काम करणारे व्यक्तिमत्व आहे. ग्राउंड लेवलला उतरून काम करणारे अशी शिवसेना आहे. शिवसेनेचं नेतृत्व करणारे शिंदे साहेब आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही पण सुद्धा काम करतो. तर शिंदे साहेबांनी त्या टायमाला गेल्यानंतर एवढा क्राऊड बघितला, एवढी लोक बघितली, तेव्हा त्यांना समजलं खरेखर ही बैलगाडी क्षेत्र हे काय आहे. आणि तुम्ही बघा ना, ह्याच्यानंतरही शिंदे साहेब प्रत्येक वेळेस ज्या ज्या गोष्टी बैलगाडी क्षेत्राला पाहिजे असतील ना त्या वेळेस शिंदे साहेब उभे राहणार. याची शाश्वती आम्ही तुम्हाला देतो, कारण का आमचा नेता आहे, आम्हाला माहिती आहे. बरोबर आहे. तर मित्रांनो आता बघा, आणि बऱ्याचशा बैलांची नावं सुद्धा घेतली. बघा, एखाद्या नेत्याच्या तोंडातून त्या बैलाचं नाव जाणं आणि त्याच्या मालकाला खूप अभिमान वाटतो. आता एवढ्या लोकांच्या बैलांची नावं घेतली. मथुर असेल, आमचा लखन असेल, तो इंगोलीचा सर्जा असेल आणि बरेचसे तो हरण्या असेल, म्हणजे प्रत्येक बैल होती. शिंदे म्हणजे तोंडातून ती नावं गेली, त्या मालकाला खूप आनंद झाला. एखाद्या नेत्याच्या तोंडातून नावं जाणं आणि आमच्या नंदीला खूप अशी प्रतिसाद मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आज त्या सर्जाचं जागतिक उदाहरण आहे. आज त्यांनी बिचाऱ्यांनी काय जमीन काय गाण ठेवली होती का, काहीतरी त्यांची जमीन हे झाला होता, दुष्काळ आला होता त्यांच्यावर, 20 लाख रुपये कर्ज होतं. बैलांनीच त्याचं कर्ज फेडलं. त्यांच्या हातातून ते कर्ज नाही फिटलं, पण एखाद्या नंदीनेच त्यांचं कर्ज फेडलं. म्हणून सांगितलं मगाशी, नंदी हा भरपूर काय करू शकतो आणि त्याने आज करून दाखवलं. 100%. बघा मित्रांनो, शंभू आता गेल्या वर्षीच खरेदी केलाय आणि खरोखर खूप कमी वेळामध्ये शंभूने पण एवढं नाव केलंय. आज बदलापूरचं नाव म्हणजे बघा, जसं सुंदर झाला, अजून आकाशदादांची आणखी नंदी होती, त्यांचे वडील झाले, काका झाले, यांच्या मार्फत तर एवढं फेमस झालंय. पण येणाऱ्या कालामध्ये शंभू पण आपला तशीच करामत करून दाखवणार आहे. बिनजोडला पण लवकरच उतरवणार आहे. आता 31 तारखेचं मैदान आहे, बघूया कसं काही नियोजन असणार आहे. आकाशदादा सांगतील. 31 तारखेला मी मगाशीच ते आपले जे काव्यामध्ये ब्लॉग्स मात्रे आपले, त्यांना मी मगाशीच बोललो की तुमची इच्छा असेल, तुम्ही खूप प्रेम केलंय माझ्यावर आणि तसंच कायमस्वरूपी करा. तुम्ही जर बोलत असतील तर मी 100% बैल आणीन, कारण का माझी थोडी इच्छा नाहीये. 1 तारखेनंतर माझं चाललं होतं डोक्यात प्लॅन आणायचं. जर तुमची इच्छा असेल तर 100% 31 तारखेला शंभू आपल्याला पाहताना दिसेल. मित्रांनो, तुम्हीच सांगा. म्हणजे बघा, आता आम्ही सांगून काय नाही, शेवटी कसं फॅन फॅमिली असतं किंवा नंदीवरती प्रेम असतं आणि हा प्रेम ना कायमस्वरूपी मला तर वाटतं टिकून राहील. कारण का शंभू पण आपला नम्रातला बैल आहे. बघा, आता पुसेगावचं हिंदकेसरी मैदान झालं, त्याच्या अगोदर पण गुलाल पण बऱ्याचशा मैदानात भेटला. पण कसं आहे, तो एक स्टार्ट पाहिजे होता ना, तो मथुर पासून आपल्याला आता बघायला भेटतं. का तर बघा, शंभू पलायचा, सेमी पण पास करायचा, कुठून कुठेतरी फॉल व्हायची गाडी, स्पीड होता, पण शेवटी कसा यश नव्हते. मथुरमुळे यश आलं आणि त्याच्याच नावाने चिठ्ठीवर मी बैल पळवला. मला माहिती त्याच्याच नावाने गाडी पळवू दे तर यश मिळेल. कारण का एखाद्या माणसाला यश चालू असतं आणि मग त्याच्यामध्ये आपण आपल्या गोष्टी करणं चुकीचं आहे. त्याच्यामुळे यश राहुल शेटला चालू होतं, त्याच्यामुळे त्याच्याच नावाने पळवली आणि खरोखर आज 1 नंबर झाला. अतिशय आनंद झाला. मित्रांनो, अजून एक सांगायचं, आता बघा, आकाश दादा राहुल शेट का बोलतात, कारण का एक जीव व्हायचे, एका ताटात लहानपणापासून जेवलेली माणसं आहेत. ते आपल्यासाठी जरी भाई असले, दादा असले, तरी पण त्यांच्यासाठी माझा भाऊ आहे. माझ्यासाठी भाई नाही, माझा भाऊ येतो. भाईपेक्षा भाऊ ही खूप मोठी गोष्ट आहे. भाऊ ही खूप आदर भावना आहे, प्रेम आहे आणि एक खूप मोठी गोष्ट आहे. आदर भावना, प्रेम असते, एक लाभ असतो. तशी आमच्या दोघांची मैत्री आहे आणि खूप तशीच टिकून राहील. कारण का कालच्या बाईटमध्ये मी मगाशी बोलण्याचं राहिलो,
कालच्या ज्या बाईट आहेत त्याच्या खालच्या ज्या कमेंट आहेत अतिशय चांगल्या कमेंट आहेत. या कमेंटच मित्राला एकत्र आणतात. 100% खूप चांगल्या कमेंट आहेत आणि मला खूप आवडल्या अशा कमेंट केल्या ना. सर्व मथुर फॅन्सनी खूप चांगल्या कमेंट केल्यात आणि खरोखर खूप मथुरच्या ज्या एकदा कुठली बाईट पडू त्याच्या खाली किती कमेंट्स असतात. हेच त्याचा फॅन पेज आहे. 100% दुसऱ्या नंदीच्या ठीक आहे असतील पण तेवढ्या नाही. पण मथुरला कुठली बाईट टाकल्यानंतर खूप लोक ती बघतात बाईट आणि त्याच्यामुळे ते युट्यूबर्सला पण चांगले व्ह्यूज मिळतात. सगळ्या काय गोष्टी आहेत. नक्कीच दादा. आज बघा तुम्ही बोलता आम्ही दोघंच भाऊ, दोघं नाही तर तिघं. आज मिलिंद शेठ असतील, तुम्ही असतील, एक जवळचा संबंध आहे. तसे राहुल दादा तुम्ही एका महफिलमध्ये बसलेले आहेत, एकत्र जेवलेले आहेत. म्हणजे बघा आता जसं तुमचं नातं कुठेतरी लांब होतं, दुरावलेलं होतं, नंदीचे मुलं एकत्र आले येणाऱ्या काळामध्ये. मिलिंद शेठ असतील माझा भाऊच आहे. मी तिसरा भाऊ आहे मी हा. त्यांचा. सुरेंद्र पाटील असतील आमचे मोठे बंधू, मिलिंद शेठ असतील आणि मी असेल. आम्ही तिघं भाऊ आहेत. राहुल शेठ पण आमचा भाऊच आहे. काही विषय नाही. काय कुठेतरी मतभेद असतील दोघांच्या मध्ये ते आज ना उद्या मिळून जातील. आणि पण माझं एकच सांगणं आहे आपल्या कमेंटद्वारे की चांगली कमेंट करा जेणेकरून मिलिंद शेठ आणि राहुल शेठ एकत्र येतील आणि पुण्या नव्याने तिघं मित्र एकत्र येऊन चांगला मुंबईमध्ये चांगल्याच प्रकारे शर्यती करू. सगळं मुंबईची जी गाडा मालक आहेत सगळी प्रेमळ आहेत आणि सगळे सुज्ञान आहेत. म्हणजे कोणी काय गोष्टी हे नाहीत की अज्ञान आहे की या मला कोण बोलला तर मी त्याच्याबद्दल वाईट करेन आणि मी त्याच्याबद्दल असं होईल तसं होईल. तर सुज्ञान माणसं आहेत आणि सर्वांना माहिती आहे की मुंबईचा खेळ टिकवण्यासाठी त्यांनी बरेचसे गाड्या मालकांनी प्रयत्न केलेले आणि आम्ही सातत्याने ते प्रयत्न चालू ठेवलेले आहेत. आजही कोणामध्ये मतभेद असतील काय मतभेद असतील ते आज ना उद्या क्लिअर होतील. जरी काही मोठमोठे नंदी आहेत त्यांचे आज ना पैरे होत नाही एकत्र काही राग असतील द्वेष असतील हे तुम्हीच एकत्र करू शकता. तुम्ही तुमच्या बाईटच्या माध्यमातून एकत्र करू शकता. आणि माझं एकच सांगणे ज्या ज्या लोकांच्या मध्ये काही मतभेद असतील ते दूर करून एकत्र लवकर सर्वांनी या. आपले जसे घाटावर पश्चिम महाराष्ट्रामध्ये जशी शर्यती होतात तशाच आपल्या चांगल्या प्रकारे आपल्या शर्यती झाल्या पाहिजेत. बरोबर. आणि बघा ना आज घाटावर तुम्ही बघा ना एखाद्याला हरवल्यानंतर एवढा जल्लोष होत नाही का? कारण का त्यांना माहिती उद्या परत आपल्याला त्यांना ते त्या घाटाला येऊ शकतात. ते आपल्या सेमीला येऊ शकतात. कुठेतरी येणारच कुठेतरी भेट होणारच. त्याच्यामुळे त्यांची जसं एकोपा आहे तसा आपल्या मुंबईने एकोपा ठेवला पाहिजे. ठेवतायत बरोबर. अजून चांगल्या पद्धतीने ठेवला पाहिजे आणि सर्वांच्या नंदी हे एकत्र पाळल्या पाहिजे. एकत्र शर्यती सुद्धा झाल्या पाहिजेत. अशा काही गोष्टी झाल्या पाहिजेत. माझी आणि पंढरी शेटची शर्यत सर्वात चांगली व्हायची. मी एकदम मन खोलून त्यांची शर्यत करायचो. बिचारे कधी पण शर्यत जरी मी पराभव झालो मी जरी कधी चान्स मागितला तर मला ते कधीच नाही नसेल बोलायचे. मला एकच सांगायचे ठीक आहे करू शर्यत. अशी मैत्री आहेत. बऱ्याचशा लोकांच्या मैत्री तशाच आहेत. तशाच शर्यती यांच्याही तशाच शर्यती झाल्या पाहिजेत. राहुल शेठ खूप मोठी व्यक्ती आहे. खरं तर चांगली व्यक्ती आहे. मोठी न बोलता चांगली व्यक्ती आहे. मन स्वभाव चांगला आहे. सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत. तर त्यांनी बिचारांनी पण तशा सर्वांनी शर्यती केल्या पाहिजे. लोकांनी पण त्या शर्यती तशाच केल्या पाहिजे. जसा तो वागतो प्रेमळ तसं त्यांनी त्याच्याशी पण शर्यत करताना प्रेमळपणाने वागून केली पाहिजे. कारण का एखादा व्यक्ती माझ्या बाबतीत या गोष्टी झालेल्या आहेत की एखाद्या शर्यतीला आपण बोलतो मैत्रीत शर्यत. मग त्याच्यानंतर शर्यत जिंकल्यानंतर त्यांचा जो जल्लोष असतो जो त्यांच्या मनामध्ये जो राग असतो तो निघतो. तो त्यांचा बाहेर निघतो. मग तशा गोष्टी झाल्या. तुम्ही जर बोलले दोस्तीत शर्यत तर दोस्तीत. तुम्ही जर बोलली दोस्तीत नाही शर्यत तर मग दोस्तीत नको. शब्दाला किंमत द्या. दादा आता तुम्ही बोलताय शब्दाला किंमत. आता बघा एका शब्दावरती बैल भेटणं आणि म्हणजे सतत असे सांगून काय सांगाल. कारण का एका शब्दावरती बैल भेटला. आता मथुरमध्ये पळण्यासाठी बरेचसे जण म्हणजे वेटिंगला असतात बोला किंवा हे करतात. पण आज मैत्रीला जागून आता त्यांनी पण विचार केला असता की चला आमचा स्वभाव म्हणजे आमचा संबंध थोडेसे दुरावलेले आहेत. पण असा विचार केला असता तेही हा पायरा कुठेतरी जुळला नसता. नाही ती व्यक्ती तशी नाहीये. आमचे संबंध कधीही दुरावले नाही. मधल्या काही गोष्टी झाल्या होत्या पण त्या होतात. काही लोक असतात मध्यस्थी त्यांच्यामुळे काही गोष्टी होतात. पण ते काय मिसअंडरस्टँडिंग दूर झालीच पाहिजे. ती आमची दूर झाली मिसअंडरस्टँडिंग आणि त्याच्यामुळे त्याला मी एका शब्दावर बैल मागितला आणि शब्दाला जागणारा माणूस आहे खरोखर. कारण का बऱ्याचशा लोकांना काठावर जेव्हा त्यांनी शब्द दिलाय तेव्हा बैल दिलाय. आता मागचं तुम्हाला उदाहरण त्याचं शब्दाचं सांगतो की साखरवाडीचा तो बैल एक पळतो कुठला काय त्याचं नाव मला माहित नाही. बावऱ्या. साखरवाडीचा बावऱ्या म्हणून हा बैल पळतो. तर मी पुशेगावला मला पैरा झाला होता पण तो बैल त्या दुसऱ्या बैलाला लागलं होतं. तर मी राहुल शेठला फोन केला. मला बोललो बैल पाहिजे आपला मथुर हा बैल मला पाहिजे. तो आकाश मी शब्द दिलाय साखरवाडीवाल्यांना. कारण का मी ते शब्द दिलाय तर मी नाही तोडू शकत. ही अशी लोक आहेत शब्दाला जागणारी. त्याने सांगितलं मी पुढच्या मैदानात तुला देईल आणि मला त्यांनी काम दिलं. हे शब्द. बरोबर. बघा दादा जास्त वेळ पण नाही घेणार. आता तुम्ही या क्षेत्रामध्ये बैलगाडामध्ये असू द्या किंवा समाजकारणामध्ये खूप जास्त गुंतलेले आहेत. जास्त कालचा गुलाल कोणाला समर्पित करताय तुम्ही? कालचा गुलाला समर्पित संपूर्ण
म्हणजे जर घाट असेल, माझे आगाशीनगरची टीम असेल, सर्व काही गोष्टी माझे बदलापूरची लोक असतील आणि माझ्यातून एक माझ्या वडिलांचा मित्र झारचंद डबरे, हे त्यांचं मागच्या 1 महिन्यापूर्वी जर निधन झालं. ते बघा माझ्या वडिलांच्या पण सोबत होते. वडिलांच्या सोबत होते, ते माझ्यासोबत होते. ज्या टायमाला मला खूप कमी भासते. मी ज्या टायमाला आता मुंबईला ज्या टायमाला शर्यतीला येईल, खरोखर तुम्हाला सांगतो मी त्या टायमाला त्याच्याबद्दल मी 2 शब्द बोलणारच आहे. कारण का माझ्या वडिलांसोबत एवढ्या वर्षापासून असल्यापासून वडील गेल्यानंतर माझ्यासोबत ती व्यक्ती होती. शर्यतीमध्ये माझ्याबरोबर खांद्याला खांदा लावून माझ्या काकासारखा म्हणजे तो माझ्यासोबत असायचा. अरे एवढं प्रेम, एवढं त्याची माया माझ्यावर. मी जर शर्यत हारलो तर सर्वात जास्त दुःख त्याला. मला घरी गेल्यानंतर अचानक फोन कर, "बाळा काय करायचं? कसं करायचं? आता तू सांग." मला तो विचारायचा. मला म्हणजे तो मानायचा खूप, की आकाश काही करू शकतो. बरोबर. शर्यती क्षेत्रात त्याला जर कोणी हरवलं, त्याची जर शर्यत कोणी झाली, त्याला पराजय झाल्यानंतर तो कुठूनही बैल आणून त्याशी प्रेमाशी शर्यत करू शकतो. हे त्याला माहित होतं आणि त्याचं नियोजन माझंही खूप चांगलं आहे, त्याला माहित होतं. खूप मायाळू, प्रेमळ अशी व्यक्ती होती. बिचारा मला ज्या काय आपल्या पावसाळी ज्या पण काही गोष्टी असतात ना, मांसाहारी गोष्ट, ते मला तो घरी पाठवायचा. एकदम मायाळू, प्रेमळ. आमच्यातून निघून गेला. खरोखर आम्हाला राऊत कुटुंबाला ती शोकांतिका लागली. एवढ्या वर्षापासून बिचारा आमच्या सोबत होता, सगळ्या गोष्टी होत्या आणि आजही तो आमच्या सोबतच आहे. जरी तो गेला असेल, त्याच्या फॅमिलीला मी शब्द दिलाय, जरी अर्चन काका नसेल, पण ज्या काही सुख-दुःखात असेल मी तुमच्या पाठीशी राहील. जे पण काय यांच्या पुढच्या काय गोष्टी असेल, त्यांचं करिअर असेल, मुलांचं, मुलीचं, ताईचं, आमच्या जे पण काही गोष्ट असेल, मी त्यांच्या 100% राऊत कुटुंब, माझे प्रवीण काका आणि मी, आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. कधीही त्यांना एकटं पाडू देणार नाही. नक्कीच दादा, खूप सारे शुभेच्छा देतो. बघा आता जाता आता शेवटचाच प्रश्न. मुंबईचा खेळ आपला सुरू झालाय, चांगल्या रीतीने हे करता. मग ही जोडी आपल्याला परत एकदा मुंबईमध्ये गाजवताना दिसेल का? 100% दिसेल. मी सांगितलंय तुला, की राहुल शेट्टी मला पटतं काय साथ दिली. मी तर 100% त्याला माझा नंदी देणार आणि मी एकच सांगणार, की माझे जे संबंध आहेत त्यांची शर्यत करू नको. तुझे जे संबंध आहेत त्यांची शर्यत होणार नाही. कारण का बघा प्रत्येकाने संबंध जपले पाहिजे. संबंध माझे वडील असतील त्या टायमापासून संबंध टिकून ठेवलेले आहेत. मग ते मी आज कुठेतरी खराब करेन, तर मी कुठेतरी लोकांच्या नजरेमध्ये कुठेतरी वाईट ठरेल. त्याच्यामुळे मला त्या गोष्टी करायच्या नाही. पण 100% मथुर आणि शंभू ही गाडी येणाऱ्या मुंबईमध्ये पळताना दिसेलच. आणि आज काल कसा जसा एकदम अचानक धप्पा देऊन टाकला, तसं मुंबईमध्ये पण अचानक एकदम धप्पा देऊन टाकला. 100% धप्पा बघायला भेटेल. आणि पुन्हा एकदा सांगतो की आता जसे आकाशदादा आणि राहुलभाई एकत्र आलेले आहेत, तसं मिलिंद शेठ, आकाशदादा आणि राहुलभाई हा त्रिकूट पण आपल्याला लवकरच एकत्र. आम्ही एकत्रच आहेत, एकत्रच राहू आणि एकत्रच राहणार. ठीक आहे. 100%. खूप साऱ्या शुभेच्छा आकाशदादा तुम्हाला. एक वेलातनं वेल काढून एक मौल्यवान वेल दिल्याबद्दल खूप साऱ्या नाही नाही शुभेच्छा. आणि जसं आपला शंभू आता घाटावरती नाव केलं, तसंच 1 नंबरमध्ये मुंबईमध्ये येऊन शर्यती करत राहून तुमचं आणि तुमच्या राऊत कुटुंबाचं, तसेच आपल्या वडिलांचं मोहन शेठ राऊत यांचं नाव उंचावर नेण्याचा प्रयत्न कायम करत राहील आणि उंचावर न्यावं हीच देवाचरणी प्रार्थना नाही, असेल. तू एवढ्या लांबून माझ्यासाठी आला, आपले म्हात्रे आले, खूप मोठी गोष्ट आहे. अरे तुम्ही बघा, तुम्हाला कुठल्याही पैशाचा लाभ लोक नाही. युट्यूबला किती पैसे भेटत असतील मला माहिती आहे. पण काय तुम्ही एक बैलगाडी क्षेत्राची परंपरा ही रायगड ठाण्याची असेल तर संपूर्ण मुंबईची असेल, हे टिकवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करता. खरोखर तुमच्या मनापासून धन्यवाद, की तुम्ही माझ्याकडे एवढं लांब आले, की दादा आम्हाला बाईट घ्यायची. मी एका शब्दावर सांगितलं. मी सगळं काय बाजूला ठेवून मी सांगितलं, एवढ्या लांबून जर आपले मित्र आणि आपले भाऊ जर येत असतील तर आपल्याला कुठल्याही गोष्टीचं त्यांना आज बाईट द्यायला लागेल. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही या. मी बाकी कुठल्याही गोष्टी ठेवत नाही. 100% मुंबईची पहिले जिथे जिथे असणार, भले महाराष्ट्राच्या बाहेर गेली ना तरी पण 100%. कारण का आनंदच वेगळा आहे ना, आपल्या मुंबईची घरची गाडी, गावची म्हणजे मुंबईची जोडी पळून 1 नंबर केला. धन्यवाद मित्रांनो. खूप सारा प्रेम देत आहे. आकाश दादाला पण प्रेम द्या. या जोड्या नेहमीच पळत राहतील. धन्यवाद.